श्री स्वामी समर्थ. मंडळी, एक प्रश्न विचारते तुम्हाला. कधी रात्री तुम्हाला झोपताना असं वाटलंय का की माझ्याच आयुष्यात हे सगळं का होते? कधी दुसऱ्यांचं आयुष्य पाहून तुमच्या मनात आलंय का की देवाने माझ्यासोबतच असं का केलं? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा सत्याबद्दल जे आपण कधी कधी विसरतो, आणि ते म्हणजे आयुष्य सगळ्यांसाठी एकसारखं नसतं आणि तेच त्यांचं सौंदर्य आहे. बघा, एका गावात दोन मित्र होते, अर्जुन आणि समीर. अर्जुन श्रीमंत घरातला, त्याचे बाबा नोकरीत होते, आई शिकलेली होती, तो देखील एका चांगल्या शाळेत होता, कोचिंग क्लास, लॅपटॉप सगळं होतं त्याच्याकडे. समीर मात्र एका शेतकऱ्याचा मुलगा. सकाळी उठून शेताला पाणी घालायचा आणि मग शाळेत जायचा. त्याच्याकडे वहीला पुरेसे पैसे नसायचे, पण मनात एक मोठं स्वप्न होतं. त्याला IAS व्हायचं होतं. 10वीत अर्जुनने 90% मिळवले तर समीरने 82%. लोकांनी म्हटलं, बघ समीर, तुला जमणार नाही. पण 15 वर्षानंतर समीर IAS ऑफिसर झाला तर अर्जुन एका खाजगी कंपनीत लागला. समीरला लोकांनी विचारलं, तुला हे कसं जमलं? तर तो म्हणाला, मला माहीत होतं माझ्याकडे कमी साधन आहे, पण माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी राहिलो. माझ्या आयुष्याची मी दुसऱ्यांसोबत तुलना करण्यात वेळ घालवला नाही. मंडळी, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या गोष्टी बघण्यात वेळ घालवता तेव्हा तुमची स्वतःची गोष्ट मात्र अर्धवट राहते. आज तुम्ही इंस्टाग्राम उघडता, एखाद्याचं नवीन घर पाहता, कोणाची तरी परदेशातली ट्रिप पाहता, कोणाचं तरी प्रमोशनचं सेलिब्रेशन पाहता, आणि आपण काय करतो, आपलं आयुष्य त्यांच्या आयुष्याशी कम्पेअर करायला लागतो. पण मला एक सांगा, त्यांचे अश्रू तुम्हाला दिसत आहेत का? त्यांच्या रात्रीच्या काळजा, त्यांचं ते रात्र जागून संघर्ष करणं तुम्हाला दिसतंय? नाही, कारण ते दाखवत नाही. आपण एखाद्याचा हायलाइट्स रील पाहतो आणि ते आपल्या आयुष्याशी कम्पेअर करतो. हे स्वतःसोबत फेअर नाही ना. बघा, एक झाड किती वर्षात मोठं होतं माहीत नाही, पण जर तुम्ही एका रात्रीत दुसऱ्या झाडाशी कम्पेअर करून त्याला जास्त पाणी देऊ शकत नाही. प्रत्येक झाड स्वतःच्या वेळेत वाढतं. तसंच आपलं आयुष्य देखील आहे. लोक समाधानाला वीकनेस म्हणतात. जे आहे त्यात खुश राहिलास तर पुढे जाणार नाहीस असं म्हणतात, पण हे खरं नाही. समाधान म्हणजे स्वप्न सोडणं नाही, तर समाधान म्हणजे आत्ता या क्षणात शांत असतो, आणि त्यामधूनच तुम्हाला खरी ताकद येते. एक शेतकरी पाऊस येईपर्यंत रडत बसत नाही. तो शेत नीट करतो, बी पेरतो, वाट पाहतो, आणि पाऊस आला की त्याचं शेत तो फुलवतो. हीच खरी कृती असते. संत तुकाराम महाराजांनी सगळं गमावलं, संसार, संपत्ती. त्यांनी लिहून देखील ठेवलं आहे, आनंदाचे डोही आनंदी तरंग. याचा अर्थ एकच, समाधान बाहेरून येत नाही, ते आतून येतं. तुमच्या आयुष्यात जे नाही ते मोजणं सोडा आणि जे आहे त्याचं मोल करायला शिका. आता मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही उद्यापासून करू शकता. पहिली गोष्ट, रोज झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. अगदी साध्या असतील तरी चालतील. म्हणजे जसं की आज मला जेवण मिळालं, आज मला कुणीतरी हसवलं, आज माझं आरोग्य चांगलं आहे. हे लिहिल्याने मेंदू हळूहळू सकारात्मक गोष्टी शोधायला लागतो. दुसरी गोष्ट, रोज सकाळी पहिले 30 मिनिट मोबाईल बंद ठेवा. त्याऐवजी स्वतःच्या मनाशी बोला, चहा प्या, आकाशाकडे पाहून विचार करा की तुम्हाला काय वाटते. तिसरी गोष्ट, दररोज एक छोटं ध्येय ठेवा. मोठ्या स्वप्नांना वेळ लागतो. आज एक छोटी गोष्ट करा जी तुम्हाला पुढे नेईल. एखादं पुस्तक वाचा, एखादी एक्सरसाइज करा, किंवा एखादी नवीन गोष्टी शिका. आयुष्य हे छोट्या छोट्या क्षणांनी बनतं. तुमच्यापैकी काहींचं आयुष्य खरंच कठीण आहे. कुणाचं घर गरीब आहे, कुणावर तरी कर्ज आहे, कुणाची नाती तुटतायत, कुणाची तरी स्वप्न वारंवार तुटतायत. मला माहीत आहे ही वेदना. पण मंडळी, तुम्ही आजपर्यंत प्रत्येक वाईट दिवसातून बाहेर पडलात 100%. बरोबर. त्या रात्री ज्या संपणार नाही तशा वाटल्या, त्या संपल्या ना. ज्या संकटातून तुम्हाला बाहेर पडणं अशक्य वाटलं, तुम्ही त्यातून देखील बाहेर पडलात. तुमची सर्व्हायव्हल रेट
आत्तापर्यंत 100% आहे. बघा मंडळी, दगडावर जे झाड उगवतं ते जास्त मजबूत असतं, सोप्या मातीत उगवलेलं नाही. तुमचा संघर्ष तुमची ओळख आहे, ती लपवू नका, त्याचा अभिमान बाळगा. शेवटी एकच सांगेन, आयुष्य खरोखरच सगळ्यांसाठी एकसारखं नसतं. कुणाला तरी खूप मिळालं आणि कुणाला खूप कमी. कुणाचा रस्ता सोपा असतो तर कुणाचा खूप खडकाळ. पण हे लक्षात घ्या, देवाने तुम्हाला हे आयुष्य दिलं आहे ते एखाद्या कारणासाठी दिलेलं असतं आणि ते कारण शोधणं तुमचं काम आहे. जे आहे त्यात समाधान ठेवणं म्हणजे थांबणं नाही, ते म्हणजे एक श्वास घेणं, आभार मानणं आणि पुढे चालत राहणं. उद्या उठल्यावर एकदा आरशात पहा आणि स्वतःला सांगा, मी पुरेसा आहे, मी लढणार आहे, माझं आयुष्य माझं आहे. हा व्हिडिओ एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की शेअर करा, जिला खरंच हे ऐकण्याची आज गरज आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन विचारांसाठी आपल्या मनस्वर बाय काव्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमच्या आयुष्यातली एखादी अशी गोष्ट ज्यासाठी तुम्ही आज ग्रेटफुल आहात.